आज सकाळी सकाळी फ्रेश अशा भाज्या आणि फळं घेऊन आले होते आणि तेही फक्त 300 रुपयामध्ये. मला तर नवलच वाटलं, कारण मी ज्या वेळेस घेऊन येते फक्त 2-4 जरी भाज्या आणल्या तरी 200-250 रुपये येतात. आणि आता ही केळी बघा, ही केळी एवढी छोटीशी दिसते पण एवढी जास्त गोड आहे. तुम्ही कधीही खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे मार्केटमध्ये सगळीकडे हीच केळी जास्त बघायला भेटते. नॉर्मल केळीच्या तुलनेमध्ये थोडीशी महाग आहे. आता म्हटलं थंडी पण संपत आली, आता मार्केटमध्ये पण मटर यायचे कमी होतील, तोपर्यंत खाऊन घ्यावे. 1 किलो घेऊन आले होते. सोलायचा कंटाळा येतो म्हणून टीव्ही बघत बघत सोलून घेतले. कणीस आणलं होतं ते सोलून ठेवलं. आता घरामध्ये मलाच एकटीला कणीस आवडतं त्यामुळे ते घेऊन येतात, कारण घरामध्ये कोणीही जास्त खात नाही. आता नंतर मेथीची भाजी, कांद्याची पात हे सगळं निवडून ठेवलं. आता भाजीच्या काड्या, वाटाण्याची साल हे सगळं एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं. आता हे सगळं मी कचऱ्यामध्ये टाकत नाही. संध्याकाळी दूध घ्यायला गेलं की गाईसाठी घेऊन जाते. आता फ्रीज सगळं एकदम भरलेलं असलं की बघायलाही भारी वाटतं. आणि आज भाजी काय करू याचाही विचार करायची गरज नाही. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.